आज आपण पाहतो एकीकडे इतकं पाणी आहे आणि दुसरीकडे इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, राहुल आवाडे कुठेही भेटले तरी त्यांच्या डोक्यामध्ये इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेचं काय, म्हणजे हे मला अंत्ययात्रेत मैतीतही भेटले तरी बाजूला हळूच उभे राहतात. साहेब, ते आपलं इचलकरंजीचं पाणी पुरवठ्याचं थोडं राहिलंय, आपण आश्वासन दिलं होतं ते जरा करून टाका. अरे म्हटलं जरा मय्यत पूर्ण होऊ द्या, अग्निबिग्नी देऊ, मग आपण त्याचा निर्णय करू. पण ते काही सोडत नाही. चांदोबामध्ये लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली होती की ते काय वेताळ ते प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला. त्या प्रकारे किती गोष्टी त्यांना सांगितल्या तरी सगळं फिरून फिरून ते आमच्या इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेचं काय याच्यावरच